सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र. त्यांच्यातल्या उत्तरार्धातलं प्रकरण 4 कालपासून आपण चालू केलं आहे आणि आज त्याचा दुसरा भाग मी वाचते. तर या शिखांपैकीच एकाने मला सांगितलं की त्याच्यापाशी असलेली माझ्या जप्त झालेल्या 57च्या स्वातंत्र्यसमराची प्रत त्याने ब्राझीलमधल्या एका मित्रास धाडली होती. पुस्तक भारतीय तरुणास इतकं हवेसं झालं होतं की ती प्रत त्या मित्रापासून हातोहात जात जात एकाने 150 रुपये देऊन विकत घेतली. अशा अनेक वैयक्तिक बातम्यांबरोबरच आम्हास त्या कार्यक्षेत्रात ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता अशा पुढाऱ्यांकडून आणि अनुयायांकडून सयाम, कॅनडा, सिंगापूर, ब्रह्मदेश, अमेरिका, युरोप, बंगाल, पंजाब इत्यादी अनेक ठिकाणी झालेल्या क्रांतिकारक कटांचा कोमागाटामारूपासून तो महायुद्धकालीन पंजाबातील उठावणीपर्यंतच्या अनेक सशस्त्र चकमकींचा आणि विदेशातील हिंदुस्थानी राजकीय परिस्थितीचा बहुतेक इत्तंभूत अगदी गुप्त आणि अगदी प्रकाश्य झालेला असा इतिहास पुष्कळ अंशी कळून चुकला. त्यावेळेस या एकंदर चळवळी सुसंगत सूत्रात गोवून हिंदुस्थानातील 1909च्या आरंभापासून तो महायुद्ध संपेपर्यंतच्या कालातील क्रांतिकारक रत्नांचा एक संकलित इतिहास लिहिण्याची इच्छा आम्हास वारंवार होत असे, परंतु तेव्हा कारागृहात ते लिहिणे अशक्य होते. पुढे कधी तो इतिहास तुम्ही लिहिलाच पाहिजे म्हणून आमचे शीख अधिक सहकारी मित्र जेव्हा आग्रह धरीत तेव्हा आम्ही गंभीर विनोदाने म्हणावे, मित्रांनो, इतिहास लिहिणं हे आमच्या पुढच्या पिढीचं काम आहे. इतिहास लिहिणं हे दुय्यम, ते पुढील पिढी क्वचित करीत. पंजाबातील लाहोरच्या गदर खटल्यातील पहिली टोळी आल्याबरोबर कारागृहात त्यांची व्यवस्था कडकपणे ठेवण्याची अधिकाऱ्यांनी शक्य ती सक्ती केली. तथापि मागील अनुभवावरून सावध होऊन त्यांच्यातील सर्वांस सरसहा घाण्याचे काम न देता सशक्त आणि श्रमजीवी अशा काही जणांस दिले. परंतु चंचू प्रवेश होऊ द्याल तर लवकरच तुमच्यातील प्रत्येकाकडून हे घाण्यास जुंपून तेल काढवतील. तेव्हा तुम्ही पहिले जे गेला आहात तेच मुळी घाण्याचे काम करण्यास नाकारा, असा पूर्वीच्या सर्व मित्रांनी त्यास अनुरोध केला. त्याप्रमाणे त्यांनी हे बैलाने करावयाचे काम आम्ही करणार नाही म्हणून साफ कळवलं. पूर्वी राजबंदीवान मुठभर होते तरी त्यांचेकडून या घाण्यापायी कोण संप, दांडगाई आणि विरोध झाला ते न विसरलेले अधिकारी आता या 40-50 राजबंदीवानांच्या पंजाबी टोळ्यांशी भलतीच अकस धरून बसणार नाहीत हे आम्ही हे जाणूनच होतो. याप्रमाणे एक आठवडाभर होईल ते तेल करा, आम्ही पुढे पुन्हा कोलू कोणास देणार नाही असे अधिकाऱ्यांनी बोलणे लावले. ही तडजोड मान्य करावी असा आम्ही अनुरोध देऊन ते प्रकरण मिटवले आणि कोलूपायी मागच्या राजबंदीवानांनी ज्या चळवळी केल्या होत्या त्यांचा उपयोग या नव्या राजबंदीवानास होऊन कोलूच्या ससेमिरेतून ते सुटले. पण तोच छिलका कुटण्यात एक भांडण झाले. त्या टोळीतील अनेक तिखट स्वभावी तरुण कारागरास पहिल्याच दिवशी साष्टांग दंडवत घालून शरण येणे शक्य नव्हते हे उघड दिसत असताही बारीच्या हाताखालील काही उर्मट पठाणाधिक तंडेलांनी काम मोजून देता घेता या राजबंदीवानातील काही जणांचा इतर बंदीवानांचा करावा तसा उपमर्द केला. त्याचा प्रतिकार त्या पाणीदार राजबंदीवानांनी तिथेच करण्यास कमी केलं नाही. या प्रतिवाद बंदीबालापर्यंत जाऊन त्या राजबंद्यांपैकी जो झाशीकडचा एक अगदी निर्भय आणि निधडा परमानंद नावाचा तरुण होता त्यास बंदीपालाने कार्यालयात चौकशी करण्यास बोलावलं. हा तरुण परमानंद प्रोफेसर परमानंदांहून निराळा होता. पुढे कारागृहातील त्या नालंदा विहारात यथेच्छ विद्या व्यासंग करून जे खरे स्नातक आणि अध्यापक झाले त्यात त्यावेळी तरुण असलेल्या परमानंदाचीही गणना होती. तेही विद्वत्ता, त्याग इत्यादी गुणांनी त्या कारावासातच प्रोफेसराहून कोणत्याही प्रकाराने कमी नसणारी योग्यता संपादन करते झाले. बारीची जन्माची सवय काही सुटणारी नव्हती.
त्याने बोलाचालीत सहज कोणी उभे राहते त्याप्रमाणे उभा असलेल्या तरुण परमानंदास हात सोडून नीट उभे राहण्यास सांगितले. तो तरीही तसाच उभा पाहून संतापाने एक दोन अश्लील शिव्या हसडल्या. अशा शिव्या बारीच्या गणतीतही नसत, परंतु त्या तेजस्वी तरुणास ती सवय नव्हती. बारीच्या तोंडून शिव्या निघताच हा त्याच्या सभोवती असणाऱ्या दोघा वॉर्डर जमादारांचे हातून साठदिशी सुटला आणि भर कार्यालयात बारीच्या आडकन श्रीमुखात भडकवता झाला. तो वाघासारखा तुटून येताना पाहताच बारी ओरडून उठू लागला. तो आघात त्याचे टोपीवर पडून बारीची टोपी पडली, खुर्ची लवणली आणि बारी पकडो मारो करीत कार्यालयातून बाहेर पडला. परमानंदास अर्थातच लोकांनी धरून ओठ फुटेतो, रक्त वाहितो तोंडावर आणि पाठीवर गुद्यांनी आणि दंडुक्यांनी मारले. बारीने घाबऱ्या पर्यवेक्षकास दूरध्वनी देऊन त्वरित बोलावले. तुरुंगात दंगा झाला अशी धावपळ झाली. बंदी पालको, बारी को, बमगोलेवालोने मारा अशी ओरड झाली. पर्यवेक्षकाने येऊन परमानंदासच वेत मारण्याची आज्ञा दिली आणि त्यास तिकटीशी बांधून कठोरपणाने 20 का 30 वेत मारण्यात आले. प्रत्येक वेतासरशी रक्ताचे फवारे उडाले. त्याचे अंग रक्तबंबाळ होऊन मांसाचे तुकडे वेताच्या सपासप घावाने फुटून निघाले, पण त्याचे तोंडून ब्र ऐकू आलं नाही. वेताच्या पहिल्या आघातासरशी मोठमोठे बदमाश चित्कार करून गुरासारखे त्या कारागारात ओरडत असत, पण हा तरुण चूप. बारी म्हणाला, कसून मारो. वेत कसून मारले, पण परमानंद उस करीना. सर्व वेत मारून संपताच त्यास मलमपट्टी करून रुग्णालयात न नेता पुन्हा खोलीतच कोंडण्यात आले. अंदमानात राजबंदीवानांना वेत मारण्याचा हा पहिला प्रसंग. या वेताचे परमानंदास जसे दुःख नव्हते तसेच राजबंदीवानासही नव्हते, कारण परमानंदने आधीच बारीवर आक्रमण करून त्यास मारले होते. बारीची झालेली अप्रतिष्ठा त्या परमानंदाच्या तिखटपणामुळे वसाहतीभर राजबंदीवानांच्या बसलेला दबदबा या लाभासाठी वेत खाण्याचे मूल्य देणे त्यास फारसे महाग वाटले नाही. आमच्या मनुष्याने बंदीपालास मारलं, तुम्ही त्यास वेत मारलेत. कारागाराच्या निर्बंधानुरूप आम्ही ते विसरतो, परंतु बारीने शिव्या दिल्या त्याविषयी निषेध दाखविण्यापुरता राजबंदीवानातील कित्येकांनी संप केला. पर्यवेक्षक आणि बारी सर्वात समजावीत फिरू लागले. पर्यवेक्षकाने स्पष्ट अभिसूचन दिले की बारीस कोणाही राजबंदीवानास शिवीगाळ न करण्याविषयी सक्त आज्ञा मी सोडली आहे. पुन्हा असे होणार नाही. तुम्ही कामास आरंभ करा. जे होईल ते आणि तितके करा, पण करा. या आश्वासनानंतर ज्यांनी संप केला होता त्यांनी पुन्हा काम सुरू केले. या पहिल्याच टोळीच्या या प्रतिकाराने पुढे ज्या शिखांच्या आणि इतर राजबंदीवानांच्या टोळ्या आल्या त्यांना कामाविषयी फारसा त्रास पडला नाही. तरी देखील मधून कोणातरी लहान सहान राजबंदींवर बळ करून बारी कामाचा दर वाढविण्याचा प्रयत्न करी. कधी हे राजबंदीवान 3 पाऊंड दोरखंडे तेव्हाच संपवतात म्हणून 4-4, 5-5 पाऊंड केली पाहिजेत म्हणून आज्ञा सोडी. कधी छिलका वाढवी, कधी हळूच कोणास तरी कोलूवर धाडण्याचा बूट काढी. परंतु राजबंदीवानातील कामाचा दर वाढवला की ते त्याचा प्रतिवाद करून त्यास काम करीत नाही असे सांगत आणि बारीने त्याचे शेवटचे अस्त्र वेत मारीन काढले की सर्वच काम सोडू म्हणून धाक घालीत. राजबंदीवानातील झुंजारपेक्षाने बारीची डाळ शेवटपर्यंत शिजू दिली नाही. या नित्य घासाघिशीमुळे राजबंदीवानात कोणी ना कोणीतरी नेहमी इन्कारीवर असे. बारीचे काम अधिक तर नाहीच, परंतु पुरे असे देखील सर्व राजबंदीवानांकडून कधी झाले नाही. तुरुंगाच्या दारावर एकंदर बंदिवानांपैकी काम करतात किती आणि करीत नाहीत किती म्हणून एक गणन प्रत्यही प्रसिद्ध करावे लागे. राजबंदीवान आल्यापासून त्या गणनात काम न करण्याची संख्या 0 अशी कधीच झाली नाही. असा एकसारखा कोणी ना कोणी प्रतिकार करीत ठेवला म्हणून बारीस आणि इतर अधिकाऱ्यास अधिक दडपीत जावयाची संधी किंवा साहस करवले नाही. कारागारात युद्ध सुरू झाल्यापासून
आमच्यावर अधिकाऱ्यांचा किती कडक पहारा होता हे मागच्या प्रकरणात सांगितलेच आहे. त्यातही जेव्हा हे शेकडो राजबंदीवान कारागृहात आले तेव्हा त्यांचे मनात माझ्याविषयी असणारा आदर, विश्वास आणि पूज्यभाव पाहून मला त्यांचेपासून शक्य तितके दूर ठेवण्याची बारी पराकाष्ठा करू लागला. पण ते अशक्य झाल्याने ज्या योगे माझ्यावरील त्यांचा विश्वास उडावा असे नाना प्रकारचे प्रयत्न स्वतः करून आणि त्याच्या माणसाळलेल्या पाळीव हस्तकांकडून करवून त्यांचा बुद्धिभेद करण्याची सारखी खटपट तो शेवटपर्यंत करीत होता. आणि शेवटपर्यंत ती त्याच्या मनासारखी सफल होऊ शकली नाही म्हणून जळफळत होता. राजबंदीवान अगदी साधे बंदीवान सांगे, अहो या सावरकरांचे नादी लागू नका, तो निष्कारण अधिकाऱ्यांचे रोषास बळी पडील. तो अंगचुकारू लबाड आहे. तुम्ही माझ्या मताप्रमाणे चाला, मी तुमचे कल्याण करीन. किंवा माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर ते पहा, अमुक अमुक गृहस्थ तेही तुमचे राजबंदीवानच आहेत, पण किती सभ्य आणि किती विनीत. त्या योगे त्यांना पहा आम्ही अधिकाराच्या जागा देखील दिल्या. नाहीतर तो आमचा सावरकर पहा, अजून शिलका कुठीत पडला आहे कोठडीत. राजबंदीवानास इकडे असे सांगत तिकडे अधिकाऱ्यास बारीसारखा आमचे विरुद्ध लिहित राहिला की हा मनुष्य सर्व तंट्यांचे मूळ आहे. हा बंदीवानास जर्मनीची बढाई सांगतो, इंग्रजांच्या पराभवाच्या बातम्या देतो, कट पुरवतो, उघडपणे पुढाकार घेण्यास शिक्षेच्या भयाने कचरत नाही. शिखांमध्ये याचे विषयी असलेला पूर्वीचाच पूज्यभाव पाहून हा त्यास भडकविण्याचा प्रयत्न करेल. राजबंदीवानांवरील याचं वजन कितीही भांडणे झाली किंवा मी करवली तरी काही केल्या कमी होत नाही. हा महासाहसी आहे. मला अशा रीतीने एका असुधारणीय भांडखोर म्हणून अधिकाऱ्यास वारंवार परिचित करून देण्यात बारीचा आणखी एक हेतू साध्य होत होता. तो म्हणजे हा की त्या योगे कारागृहात काही गडबड झालीच तर त्याचे उत्तरदायित्व आपल्या डोक्यावरून काढून चटकन माझेकडे बारीस त्या योगे फेकता येईल. ही सावरकरांची चिथावणी हे त्याचं पालुपद असे. बारी स्वतःच जितका लुच्चा आणि पटाईत समजे तितका तो एका अर्थी भाबडा आणि मूर्ख असे. साधारण बंदीवानास ठकविण्यास जे त्याचे कौशल्य उपयोगी पडले ते जेव्हा तो राजबंदीवानास ठकविण्यास उपयोगी तेव्हा मला हसू येई. एकदा त्याचे मनात आले की आपण जर सावरकरांविरुद्ध ते जे वेदन केले आहे त्यातील थोडा भाग त्यास दाखवला तर मात्र तो भ्यायला वाचून राहणार नाही. आणि मग राजबंदीवानांच्या संघटनेचे नेतृत्व सोडून देऊन त्यांचे काही हो आपण आपले हित पाहावे म्हणून पुढाकार घेणे सोडून देईल असा काही विचार करून स्वारीने आम्हास कार्यालयात बोलावले. तेथे प्रथमतः आमच्या बुद्धीविषयी, विद्वत्तेविषयी, सार्वजनिक कामात निर्भय साहसाने झटण्याविषयी त्याने यथेच्छ स्तुती केली. आणि नंतर आमच्या या गुणांचा आम्ही दुर्व्यय करीत असल्याने स्वतःच कसे धोक्यात पाडून घेत आहो याविषयी आमची कानउघाडणी करण्यास आरंभ केला. तुम्हाविषयी सहानुभूती वाटत असूनही मला तुमच्या विरुद्ध काय भयंकर रिपोर्ट्स लिहावे लागत आहेत ही जर तुम्ही पाहाल तर क्वचित आपण सावध व्हाल म्हणून मला तसं करणं अधिकारी या नात्याने सक्तपणे निषिद्ध असतानाही तुमच्यावरील लोभामुळे तुम्हास वाचून दाखवतो असं म्हणून स्वारीने आपली दैनिकी म्हणजे डायरी काढली आणि आमच्या विरुद्ध त्याने वेळोवेळी काय लिहिले आहे ते थोडे थोडे वाचून दाखवले. त्यातीलच जी काही वाक्ये आम्हास आठवली ती वर दिली आहे. आमच्या हिंदुस्तान सरकारकडे झालेल्या प्रत्येक आवेदनाविषयी बारी दैनिकीत लिही. ही केवळ थाप आहे. सावरकर कशाही सवलतीने नमणारा व धाकाने काही दमणारा मनुष्य नाही. तो असुधारणीय आहे. हा उल्लेखही मला दाखवला आणि मी हे गौप्य फोडू नये म्हणून बजावले. मंडळीनो, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय.